हमी आणि प्राश्वासन म्हणजेच गॅरंटी आणि वॉरंटी. प्राश्वासन वेगळं आणि हमी वेगळी. आपण दुकानात जेव्हा जातो तेव्हा आपण नेहमी बघतो बघा की पूर्वीच्या काळी गॅरंटी दिली जायची, आताच्या काळी वॉरंटी दिली जाते. आता एखाद्या कुकरवर जर 2 वर्षाची हमी असेल, आपण आता लक्षात येत असेल की आता आजकाल हमी कोणी देत नाही, गॅरंटी कोणी देत नाही. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वॉरंटी बघायला मिळते. जसे की आपण ऐकतो की 2 वर्ष संगणक 2 वर्षाच्या प्रशासनासोबत म्हणजे गॅरंटीसोबत. मग प्रश्न मनामध्ये असा येतो की मग सध्या उत्पादकांनी हमी देणं बंदच केलं आहे की काय? मग हमी म्हणजेच प्राश्वासन हे नेमकं आहे काय? मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आता हमी म्हणजे काय? तर उत्पादकांनी एखादा माल किंवा सेवा ही जर सदोष किंवा तो माल जर दोषी असेल तर त्यासाठी तो बदलून देण्या जाण्यासाठी दिलेला शब्द असतो. जर सेवा दोषरहित असेल तर त्यासाठी म्हणून तो शब्द असतो की बाबा ह्याच्यात काही जर दोष असेल मालामध्ये तर आम्ही तो तुम्हाला माल बदलून देऊ किंवा पैसे परत करू. हमी ही कायदेशीर संज्ञा आहे आणि त्यामुळे सामान्यतः मालाच्या किंवा सेवेच्या टिकाऊपणाबद्दल, गुणवत्तेबद्दल दिलेले एक ते वचन आणि एक बांधिलकी असते. आता एखाद्या प्रतीचा माल एखाद्या ग्राहकांना देण्याचे, सदरचा माल देण्याचे हे जे एक नियोजन काम करत असतं त्याला आपण वचन असं म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, पिझ्झा आपण ऑर्डर करतो. पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर जेव्हा त्यांच्या याच्यात ऑर्डरमध्येच त्यांनी वॉरंटी दिलेली असते की पिझ्झा जर 1 तासाच्या आत पोचला नाही तर मागणी केल्यापासून तासाच्या भरात नाही पोचला तर तो तुम्हाला फुकट देईल, असं त्याच्यावर सेवेची त्या हमी दिलेली असते. कुकरच्या कामगिरीबाबत कसं म्हणता येईल की उत्पादकाने दिलेली काही वर्षांची हमी ही त्या उत्पादनाची हमी असते. आता ही हमी जी असते ही साधारणपणे कसं असतं की ही विनामूल्य असते आणि नमूद केलेली असेल तर कायद्याने बंधनकारक असते. मग प्राश्वासन काय असतं? तर सोप्या शब्दात सांगायचं तर प्राश्वासन म्हणजे विमा योजनेसारखं असतं, ज्यात वस्तूंचे सुटे भाग किंवा विकत घेतलेल्या सेवेबद्दलची दुरुस्ती आणि पर्यायी सेवा ही दिली जाते. आता कायदेशीर मान्यता जर या बाबतीत विचार ह्याचा जर करायचा झालं तर नेमकं काय आहे? तर कायदेशीर मान्यता कशी दिली जाते ह्याच्याबाबत? तर जेव्हा एखादा उत्पादनाची कामगिरीची हमी घेतलेली असेल, म्हणजे उदाहरणार्थ कपडे धुलाईचं मशीन म्हणजे वॉशिंग मशीन जर आपण समजा घेतलंय तर ते स्टँडर्ड कंडिशनमध्ये आहे आणि तरीसुद्धा जर ते काम करत नसेल म्हणजे काय होतं? त्यावेळेला त्या गॅरंटीचा भंग होतो, हमीचा भंग होतो. मग आपण अशा जर वेळेला दावा दाखल केला तर तो दावा खोटा आहे हे सिद्ध करण्याचं काम कोणावर असतं? तर त्या उत्पादकावर असतं. परंतु तेच जर आता किरकोळ विक्रेता असेल आणि त्या किरकोळ विक्रेत्याने जर जबाबदारी घेतलेली असेल प्राश्वासनाची, म्हणजे तो वॉरंटी देतो आपल्याला, मग ती जी वॉरंटी असते की त्या पिरियडमध्ये जर ते मशीन काम करत नसेल तर त्या मशीनमध्ये जर त्या काही त्याचे जे पार्ट्स असतील ते बिघडले असतील तर ते पार्ट्स दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्या किरकोळ उत्पादकाची असते. त्यामुळे तो उत्पादक वा सेवा ही जी असते ही प्रदाता म्हणजे हमीची अंमलबजावणी करण्यासाठी तो जबाबदार असतो. आता जर काही भाग त्याचे जर मशीनचे काम करायचे थांबले असतील आणि त्याच्यामुळे जर मशीन अकार्यक्षम झालं असेल तर त्या भागांची दुरुस्ती करून देणं, बदली करून देणं हे त्याच्यात नमूद असेल तर त्याला आपण वॉरंटी म्हणतो. आता हमी ही लिखित किंवा अलिखित असेल तरीसुद्धा तुमचे कायदेशीर हक्क तर तुम्हाला ती देतेच. पण प्राश्वासन कसं असतं? ते लिखित स्वरूपातच असणं गरजेचं असतं. म्हणजे वॉरंटी ही तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये असणं खूप गरजेची आहे. कारण जर तसं नसेल तर तुम्हाला न्यायालयाकडे दाद मागता नाही येत आणि ती दाद मागून टिकतही नाही. थोडक्यात काय आहे तर अपयशी हमी ग्राहक संरक्षण अधिनियम अंतर्गत म्हणजेच डिफिशियन्सी इन सर्व्हिस असं त्याला ओळखलं जातं. तर आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जो आहे 1872चा तो आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963चा ह्या कलमानुसार तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली याच्यासाठी तुम्ही न्यायालयात अर्ज करू शकता. आता ग्राहक संरक्षण अधिनियमाखाली या वॉरंटीचा जर भंग झाला तर ते म्हणजे एक अयोग्य व्यापार पद्धत आहे असं समजलं जातं. तर आता थोडक्यात काय आहे तर हमी ही वस्तू आहे आणि व्यक्ती, सेवा वा समाधानाच्या गुणात्मक कामगिरीबद्दल एक दिलेलं वचन असतं.
एका अर्थी उत्पादक किंवा सेवा देणारा, प्रदाता म्हणजे देणारा जो असतो तो जमीनदारासारखा त्याच्या उत्पादनाच्या मागे किंवा सेवेच्या मागे उभा असला पाहिजे. आता हे करारबद्ध असतं, म्हणजे वचन असतं, हे कराराप्रमाणे एक वचन असतं दिलेलं त्यांनी, की ह्याची कामगिरी जी आहे ती गुणात्मकता जी आहे ती जर कमी झाली किंवा नाहीच झाली तर ही वस्तू जी आहे ती विनाशुल्क दुरुस्त केली जाईल, बदलली जाईल, किंवा तरीही तिच्यात बदल नाही झाला तरी सुद्धा तर ती जर वस्तू दुरुस्त झाली नाही तर आपण तिचे संपूर्ण पैसे परत करू, असं त्याच्यामध्ये ती एक हमी दिलेली असते. आता प्राश्वासनामध्ये काय होतं की प्राश्वासन हे विक्री उपरांत, म्हणजे विक्री एखाद्या वस्तूची झाल्यानंतर त्या वस्तूच्या कामगिरीबाबत निगडीत असतं. प्राश्वासन हे एखाद्या विमा योजनेसारखं आश्वस्त करणारं असतं. एखाद्या वस्तूच्या ढळलेल्या कामगिरीसाठी त्या वस्तूचे जे भाग असतात ते सशुल्क विनाशुल्क तुम्हाला बदली करून दिले जाऊ शकतात, परंतु कोणत्याही कारणासाठी वस्तूसाठी मोजलेले पैसे दिले जात नाहीत. पहा, परत लक्षात घ्या, हमी काय असते, तुम्हाला त्या वस्तूचे पैसे परत दिले जातात. जर समजा ती वस्तू चांगली नसेल, नाही निघाली, किंवा ती वस्तू जर काम करत नसेल तर अगोदर त्या वस्तूचे पार्ट्स तुम्हाला बदली करून दिले जातात. त्याचे जर काही भाग बिघडले असतील तर ते तुम्हाला बदली करून दिले जातात, दुरुस्त करून दिले जातात. त्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. आणि जर समजा त्या वस्तूंचे पार्ट्स बदलूनही ते जर, म्हणजे उदाहरण आपण इथं परत वॉशिंग मशीनचंच घेऊयात, म्हणजे जर वॉशिंग मशीन तरीसुद्धा नाही दुरुस्त झालं आणि नाही चाललं तर तुम्हाला वॉशिंग मशीनच एकतर पूर्ण घेऊन पैसे, त्याचे जेवढे असतील ते पैसे पूर्ण दिले जातात. त्याला म्हणतात हमी. आणि आता वॉरंटीमध्ये काय आहे की तुम्हाला त्याचे पार्ट्स बदलून दिले जातात, किंवा ती त्याच्यासाठी जी काही उत्पादन क्षमता असते त्याच्या बदल्यात तुम्हाला जे काही करता येईल तुमच्यासाठी ते बदली करून तुम्हाला दिलं जातं, परंतु त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूचे पैसे मोजले जात नाहीत. म्हणजेच हे प्राश्वासन आहे. तर आता प्राश्वासन हे जे आहे फक्त वस्तूंच्या बाबतीतच आढळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राश्वासन हे नेहमी लिखित स्वरूपात असतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपण एखादा कागदपत्र सही करण्यापूर्वी वाचून समजून घेणं खूप गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं, तशीच एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना आपण त्याची कार्यक्षमता, कार्यरत राहणे, आपण बघा दुकानात गेलं की पाहतो की नाही आम्हाला मशीन चालू करून दाखवा, किंवा मिक्सर घ्यायला गेलो तर मिक्सर चालवून दाखवा, असं आपण म्हणत असतो की नाही. तर हे सगळं आपण बघून घेत असतो. त्याच्यावर वॉरंटी किती वर्षाची आहे ते बघत असतो, त्याची कागदपत्र काय आहेत ते बघत असतो. तर हे सगळं आपण बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे त्या त्या वस्तूंची सेवा देणारी जी काही केंद्र असतात, ती केंद्र, त्या वॉरंटीच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या सुद्धा समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण ज्या वस्तूसाठी पैसा खर्च करतो आहे त्या वस्तूच्या त्या पैशाचा योग्य तो वापर आपल्याला मिळतोय की नाही हे त्यामुळे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे न्यायालयात जर आपण गेलो तर त्याच्यासाठी आपल्याला ती दादही मागता येते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी निरखून घेणं, पारखून घेणं, म्हणजेच त्या बाबतीत आपण सजग असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर सजगच नाही राहिलात तर तुम्हाला नंतर कुठल्याही प्रकारची दाद त्या न्यायालयात मागता येत नाही. आता हमी ही वस्तू आणि सेवा दोन्हीच्या बाबतीत दिली जाते, तर प्राश्वासन हे फक्त वस्तूच्या बाबत दिलं जातं. तर अशा पद्धतीने हमी ही एक वचनबद्धता असते, तर प्राश्वासन ही फक्त एक खात्री असते. हमी ही वस्तू, सेवा, व्यक्ती आणि ग्राहकाचे समाधान याबाबत असू शकतं, परंतु प्राश्वासन हे फक्त वस्तू आणि वस्तूंचे भाग याबाबत असतं. हमी बहुतेक वेळा विनामूल्य असते, म्हणजेच गॅरंटी विनामूल्य होते, परंतु वॉरंटीमध्ये मात्र तुम्हाला कधी कधी शुल्क रहित सेवा मिळते किंवा शुल्कासहित सेवा घ्यावी लागते. ही ह्या गोष्टीची एक संकल्पना आहे. तर अशा प्रकारे आज हमी म्हणजे गॅरंटी आणि प्राश्वासन म्हणजे वॉरंटी याच्यातला भेद समजावून सांगितला. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पुन्हा नवीन माहितीसह प्राप्त होईल. धन्यवाद.